नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली. तर त्यापैकी निरीक्षक या पदासंदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल किंवा आता जेईची पदभरती संदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली किंवा कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम हा करणं गरजेचं आहे. हा अधिनियम 1888चा आहे. यावर तुम्हाला कर निरीक्षक म्हणजे निरीक्षक या पदासंदर्भात एकूण 100 मार्कासाठी हा कायदा असणार आहे. तर सविस्तर कायदा आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण घेत आहोत. तर मित्रांनो, हे 90 लेक्चर आहे. यापूर्वी आपण 8 लेक्चर अपलोड केले, ते तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता. BMC ॲक्ट 1888 अशा प्रकारची एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, आपण क्वेश्चन बँकसुद्धा लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियमवरचा स्लॅबसनुसार जर क्वेश्चन बँक हवा असेल, 2000 प्लस क्वेश्चन बँक आहे. 2000 IMP क्वेश्चन असतील, ते जर तुम्ही क्वेश्चन पाठ केले तर 100% तुम्हाला 100 पैकी 100 गुण त्या ठिकाणी मिळतील. जर तुम्हाला हा प्रश्नसंच बाय करायचा असेल तर फक्त 199 रुपये पे करावे लागेल. तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के आपले प्लेस्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि कोर्स बाय करू शकता. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. अजूनही काही मनात प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. तर मित्रांनो, हे 90 लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या अधिनियमामधला किंवा तुमच्या दिलेल्या सिलेबसमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो म्हणजेच निर्धारण पुस्तक. यावर 100% तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जातात. त्यापैकी आपण फक्त आता 10 क्वेश्चन आपण या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहेत. बाकी सर्व क्वेश्चन आपण आपल्या कोर्समध्ये ॲड केलेले आहेत. सर्व कोर्स तुम्ही त्या ठिकाणी बाय करून प्रत्येक कलमावरचे 4 ते 5 क्वेश्चन त्या ठिकाणी आपण क्रिएट केले आहेत. त्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. तुम्ही कोर्स बाय करू शकता. तर लेक्चरला सुरुवात करूया. कर निर्धारण पुस्तक टॉपिक आहे. आता या टॉपिकमध्ये कोणकोणते प्रकरणं येतात आणि कोणकोणते कलम येतात आणि निर्धारण पुस्तक हे निरीक्षक या पदासाठी नेमकं महत्त्वपूर्ण काय आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण निर्धारण पुस्तकासंदर्भाचे काही महत्त्वपूर्ण कलम आहेत, तर ते कलम आपण या ठिकाणी आपल्या लेक्चरच्या सुरुवातीला आपण ओव्हरलुक करूया. निर्धारण पुस्तक कलम आहे 156. निर्धारण पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, मोस्ट IMP प्रश्न आहे. यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारतात. कोणकोणत्या गोष्टी असतात ते सुद्धा आपण चर्चा करणार आहेत. त्यानंतर 157 प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र व आवश्यकता भासल्यास भागांश कर निर्धारण पुस्तक तयार करणे. आता मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जितके काही वार्ड्स असतील तर त्या वार्डसाठी जर आयुक्ताला जर गरज पडली तर ते स्वतंत्र निर्धारण पुस्तकाची त्या ठिकाणी तयार करू शकतात, अशा प्रकारचा आदेश देऊ शकतात. आता मुळात निर्धारण पुस्तक म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे 158 2 किंवा अधिक व्यक्तींना स्वतंत्रपणे भोगवटा करण्याकरता भाड्याने दिलेल्या मालमत्तेची गणना कशी करावी या संदर्भाची तरतूद. त्यानंतर कलम 159 मालमत्ता कराचे प्रथम दायित्व असलेल्या व्यक्तीचे नाव निश्चित करता येत नसेल तेव्हा त्यास कोणत्या रीतीने संबोधण्यात यावे या संदर्भाचं कलम आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा कलम 160 कोणत्याही प्रभागातील मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यावर जाहीर नोटीस देणे. त्यानंतर एक कलम 161 कर निर्धारण पुस्तक निरीक्षणासाठी खुले असणे, हे सुद्धा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. कलम 161. त्यानंतर या ठिकाणी पहा पहिला जो कलम आहे 156 निर्धारण पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी असाव्यात. त्यानंतर कलम 157 प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आवश्यकता भासल्यास एक नवीन निर्धारण पुस्तक प्रत्येक प्रवार्डासाठी या ठिकाणी तयार करण्यासंदर्भाची तरतूद आहे. तर आता यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर पहिला प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका 1888 मध्ये कोणत्या प्रकरणात निर्धारण पुस्तकाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे निर्धारण पुस्तकाची तरतूद कोणत्या प्रकरणात करण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो प्रकरण 8. तुमच्यासाठी पाठच असणं गरजेचं आहे. प्रकरण 8 मध्ये निर्धारण पुस्तकाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा प्रकरण 8 मधील कोणत्या कलमापासून निर्धारण पुस्तकाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता आपण पाहिलेलं आहे की 156 पासून निर्धारण पुस्तकाचा या ठिकाणी महानगरपालिकेचा जो कायदा आहे तर त्या कायद्यामध्ये या ठिकाणी तरतूद करण्यात आली. तशा प्रकारचं या ठिकाणी कलमाची सुरुवात झाली 156 पासून. आता निर्धारण पुस्तकात कोणत्या गोष्टी असाव्यात 156 वय कलम आहे. तर ते कोणत्या कलमापर्यंत निर्धारण पुस्तकाची माहिती
कलमामध्ये दिलेली आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 2 नंबर, म्हणजे 156 पासून सुरुवात आणि 160 पर्यंत त्या ठिकाणी निर्धारण पुस्तकाची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, निर्धारण पुस्तकात कोणत्या गोष्टी असाव्यात अशी तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे, आधी कलम तुम्हाला समजून घेतले, त्यामुळे या ठिकाणी प्रश्न सोपे जात आहेत. अशाच प्रकारचे प्रत्येक टॉपिकवरचे, प्रत्येक कलमावरचे आणि प्रत्येक सेंटेन्सवर आपण क्वेश्चन तयार केले आहे, त्यामुळे तुम्ही क्वेश्चन बँक बाय करू शकता. तर 156 या कलमामध्ये या ठिकाणी पहा, याचं योग्य उत्तर असेल 156 कलमाच्या अंतर्गत निर्धारण पुस्तकाची तरतूद केलेली आहे किंवा निर्धारण पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणकोणत्या बाबीची त्या ठिकाणी नोंद असते अशी तरतूद 156 कलमाच्या अंतर्गत केलेली आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, 156 नुसार आयुक्त समितीच्या मान्यतेने निर्धारण करतील अशा नमुन्यात एक पुस्तक ठेवतील त्याला काय म्हणतात. निर्धारण पुस्तकाची ही व्याख्या आहे. आता या ठिकाणी पहा, व्याख्यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहा, कलम 156 नुसार आयुक्त समितीच्या मान्यतेने, तर कोणत्या समितीच्या मान्यतेने, तर स्थायी समितीच्या मान्यतेने आयुक्त निर्धारित करतील अशा नमुन्यात एक पुस्तक ठेवतात. या ठिकाणी पहा, आयुक्त निर्धारित करणं आणि नमुना कसा असेल, तर जे आयुक्त सांगतील त्या नमुन्यामध्ये जे एक पुस्तक असतं 156 कलमाच्या अंतर्गत, तर त्याला निर्धारण पुस्तक असं म्हटलं जातं. नमुना अशा कसल्याच प्रकारचा, म्हणजे त्या संदर्भाचा फॉर्मॅट कायद्यामध्ये सांगितलेला नाही. आयुक्त ज्या वेळेस नवीन नमुने सांगतील, तर त्यामध्ये त्या ठिकाणी आयुक्ताच्या सूचनेनुसार या ठिकाणी निर्धारण पुस्तकाची रचना केलेली 101 ते 56 कलमानुसार. त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रश्न 5वा, निर्धारण पुस्तकात खालीलपैकी कोणती नोंद असते. 156 कलम काय सांगते की कोणत्या नोंदी असाव्यात. तर यामध्ये प्रश्न क्रिएट केलेला आहे की 156 कलमाच्या अंतर्गत किंवा निर्धारण पुस्तकामध्ये कोणत्या नोंदी असाव्यात. तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा, जमिनीची यादी असते का, तर बरोबर आहे. त्यानंतर इमारतीची यादी असते का, बरोबर आहे. फक्त 2, त्यामुळे ही चूक आहे. तर 1 व 2 बरोबर आहे. म्हणजेच निर्धारण पुस्तकामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत किंवा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे उच्च न्यायालय आहे, तर त्या उच्च न्यायालयाने जे काही ठरवून दिलेली मुंबई महानगरपालिकेची सीमारेषा असेल, तर त्या सीमारेषेच्या अंतर्गत असणाऱ्या जमिनीची यादी, त्यानंतर इमारतीची यादी ही निर्धारण पुस्तकामध्ये वेळोवेळी आयुक्त साहेबाच्या सूचनेने त्या ठिकाणी ॲड केली जाते. आता निर्धारण पुस्तकासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण 156 व कलम आहे, तर ते कलम या ठिकाणी आपण समजून घ्या. निर्धारण पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, तर यामध्ये पहा, आयुक्त स्थायी समितीच्या मान्यतेने निर्धारण करतील अशा नमुन्यात अशा रीतीने एक पुस्तक ठेवतील अशा पुस्तकाला निर्धारण पुस्तक असं म्हटलं जातं. आपण प्रश्नावरती पाहिलेला आहे. तर त्यानंतर त्या संबोधनात येईल आणि त्या संदर्भाची पुढील सरकारी वर्षामध्ये काही गोष्टी नोंद केल्या जातील. तर कोणकोणत्या गोष्टी नोंद केल्या जातील, तर आहे, त्यामध्ये सर्व इमारतीची यादी, त्यानंतर सर्व जमिनीची यादी त्यामध्ये, आणि त्या सर्वात महत्त्वाचं आयुक्तास जे योग्य वाटतील तर ते सर्व बाबी या ठिकाणी निर्धारण पुस्तकामध्ये त्या ठिकाणी नोंद केली जातील. त्यानंतर आता या निर्धारण पुस्तकामध्ये जमिनीची नावे असतील, इमारतीची नावे असतील, तर त्याचा क्रम कसा असतो, तर एक अशा रीतीने एकतर नावावरून किंवा क्रमांकावरून त्याच्या इमारतींना, जमिनीला त्या ठिकाणी नावे दिलेली असतात आणि आयुक्ताला जे योग्य वाटेल तर तशा प्रकारे त्या ठिकाणी नोंदणी केलेल्या असतात. त्यानंतर अधिनियमाच्या पूर्वगामी तरतुदी अनुसार प्रत्येक इमारतीचे आणि जमिनीचे निर्धारण केलेले पटीयोग्य मूल्य, यामध्ये भांडवली मूल्यसुद्धा त्या ठिकाणी नमूद असतं. म्हणजेच निर्धारण पुस्तकामध्ये जमिनीची यादी असते, जमिनीच्या इमारतीची यादी असते आणि जे काही जमिनीचा कर असेल किंवा पटीयोग्य मूल्य असेल, मालमत्ता करासंदर्भात जी काही तरतूद असेल, तर ती तरतूद या ठिकाणी या निर्धारण पुस्तकामध्ये दिलेली असते. आणि अशा प्रत्येक इमारतीवर, जमिनीवर बसवण्याचा जो काही मालमत्ता कर असेल आणि ते प्रथम दायित्व असणाऱ्या व्यक्तीचं नावसुद्धा, म्हणजेच निर्धारण पुस्तकामध्ये त्या जमिनीची यादी, त्यानंतर जमिनीच्या यादी संदर्भात त्यावर किती कर लावावा या संदर्भाची माहिती, त्यानंतर ती जमीन कोणाची आहे तर त्या व्यक्तीचं नावसुद्धा निर्धारण पुस्तकामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर या ठिकाणी जर अशी कोणतीही इमारत किंवा जमीन तिच्यावर सर्वसाधारण कर निर्धारित केला जाण्यास पात्र नसेल तर तिला मालमत्ता कराच्या रकमेतून पूर्णपणे किंवा यथास्थित अवस्था सूट दिली असेल तर त्या संदर्भाचं कारण देऊन त्या जमिनीची नाव किंवा त्या जमिनीची यादी किंवा इमारतीची यादी सुद्धा निर्धारण पुस्तकामध्ये दिली असतील. प्रत्येक
सेंटेन्सवर आपण त्या ठिकाणी क्वेश्चन क्रिएट केले आहेत. जर तुम्हाला कायदा अवघड जात असेल, कायदा समजत नसेल, क्वेश्चन कशा पद्धतीने येतात हे जर समजत नसेल, तर आपला 2000+ क्वेश्चन बँक जो आहे तो तुम्ही फक्त 199 रुपयामध्ये बाय करू शकता. तुम्हाला क्वेश्चन बँक बाय करण्यासाठी डिजिटल JK हे प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता. त्यानंतर 6वा प्रश्न पहा, निर्धारण पुस्तकात इमारतीची व जमिनीची नोंद कोणत्या क्रमाने दिली असते. प्रश्न आपण यापूर्वी या ठिकाणी जे काय आपण विश्लेषणाच्या माध्यमातून समजून घेतला आहे. तर निर्धारण पुस्तकामध्ये नावावरून आणि क्रमांकावरून त्याची नोंद केलेली असते आयुक्ताच्या सूचनेनुसार. 7वा प्रश्न आहे, महानगरपालिका अधिनियम कायदा 1888 नुसार इमारतीचे आणि जमिनीचे निर्धारण केलेले कोणत्या मूल्याची नोंद त्यामध्ये केलेली असते. पटीयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य 1 व 2 बरोबर किंवा यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 1 व 2 बरोबर. म्हणजे निर्धारण पुस्तकामध्ये पटीयोग्य मूल्यसुद्धा असते आणि भांडवली मूल्याची सुद्धा नोंद असते, आपण वरती पाहिलेलेच आहे. त्यानंतर प्रश्न 8वा, महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार कलम 156 मध्ये इमारत व जमिनी यांचे कर देणाऱ्या व्यक्तीचे नाव कोणत्या पुस्तकात असते. तर त्याचं योग्य उत्तर असेल निर्धारण पुस्तकामध्ये असते. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, जर एखादी इमारत किंवा जमीन करामधून सूट देण्यासाठी पात्र असेल तर त्याची नोंद कोणत्या वहीत केली जाते. तर निर्धारण पुस्तकामध्ये त्याची नोंद केली जाते. त्यानंतर प्रश्न 10वा आहे, कलम 169च्या अंतर्गत कोणत्याही इमारतीला किंवा जमिनीला पुरवलेला पाण्याबद्दल मोजणी कर आकार बसवलेला असेल तर तो दर कोणत्या नोंदवहीत असतो. तर निर्धारण पुस्तकामध्ये असतो. आता हे प्रश्न तुम्हाला आता सोपे वाटत असतील, कारण का की आपण निर्धारण पुस्तक ही टॉपिक तुम्हाला मी सर्वप्रथम समजून सांगितलं आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला समजून सांगितले, त्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन सोपे गेलेत. तर या ठिकाणी 10वा प्रश्न पहा, प्रश्न कसा विचारला आहे. तर कलम 169 काय आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे जरी सिलेबसमध्ये त्यांनी काही क्वेश्चन दिले असतील किंवा काही कलमं दिले असतील तर तेवढाच तुम्हाला कायदा न करता त्याच्याशी इतर जी काही महत्त्वपूर्ण कलमं आहेत तर ते कलमाचं तुम्हाला लिंकेज करता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला कलमाचं लिंकेज करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला परिपूर्ण मार्क किंवा 100% मार्क्स मिळणार नाहीत. आणि आपला जो क्वेश्चन बँक आहे तर त्या क्वेश्चन बँकमध्ये आपण परिपूर्ण या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून या ठिकाणी क्वेश्चन सेट केलेत, त्यामुळे तुमचा प्रश्न मिस होणार नाही. तर कलम 169 काय सांगते. तर कलम 169 सांगते की पाणी कर आकार आणि याकरता नियम, म्हणजे पाणी करासंदर्भात जे काही नियम आहेत, आकारण्यासंदर्भात जी काही तरतूद आहे तर ती तरतूद 169 कलमामध्ये सांगितले. पाणी आणि मलनिस्सारण कर आकार या संदर्भाची विशेष तरतुदी आहेत कलम 169 मध्ये. 128 मध्ये काही अंतर्भूत असले तरीही स्थायी समितीच्या मान्यतेनुसार पाणी पुरवठा करण्यासाठी आणि पाणी पुरवठा करणे यासाठी जोडण्या खिळण्या बसवण्यासाठी प्रकरण 10 खालील महानगरपालिकेने दिलेल्या सेवाबद्दल आकारणी करता आवश्यक असले जे नियम असतील तर ते सर्व नियम 169च्या अंतर्गत करण्यात येतील. त्यामध्ये पटीयोग्य मूल्य असतील, भांडवली मूल्य असतील, हे सर्व या ठिकाणी पाणी कराच्या अंतर्गत किंवा आकाराच्या अंतर्गत नियम केलेले असतात. कलम 169च्या अंतर्गत प्रत्येक टॉपिकवर किंवा प्रत्येक कलमावर आपण प्रत्येक ओळीवर या ठिकाणी क्वेश्चन सेट केला, त्यामुळे तुम्ही जर क्वेश्चन वाचला आणि जर तुम्ही परत कायदा वाचला तर तुमचा या ठिकाणी प्रश्न चुकणार नाही. अशा प्रकारे या 90व्या लेक्चरच्या माध्यमातून आपण एकूण 10 महत्त्वपूर्ण क्वेश्चन, यातून 100% तुम्हाला 5 प्रश्न येतील. त्यामुळे तुम्ही निर्धारण पुस्तकावरचे अजून एक 50 क्वेश्चन आहे ते सर्व तुम्ही क्वेश्चन पाठ करा, जेणेकरून तुमच्या या ठिकाणी 5 प्रश्न यामध्ये वरचे मिस होणार नाहीत. जर तुम्हाला कोर्स बाय करत असेल तर या लिंकवर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं प्लेलिस्ट तुम्ही जाऊन चेक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कायद्यावरचा एक आढावा येईल आणि कायद्यावरचा आढावा येऊन कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. जर मुंबई महानगरपालिका अधिनियम जर कायदा हवा असेल किंवा जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर डिजिटल JK प्ले स्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. असेच महत्त्वपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.